कंपनीने जे अपडेशन केलंय खूप विचार करून आणि खूप मोठ्या प्रमाणात हा एक बदल प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड यावर्षी करत आहे. जर रेफरल मॉडेल जो आज कंपनीचा जो रेफरल बिझनेस प्लॅन आहे समजून घ्या. फोटो काढून नका, ते फोटो डिलीट मध्ये जातात शेवटी स्टोरेज भरतं. त्यापेक्षा मी सांगतो ते समजून घ्या, डोक्यात फिट करा, डोक्यात फोटो आज कॅप्चर करा. आज जर बघितलं तर कंपनी आज तुम्हाला जो रेफरल इन्कम देत आहे तो रेफरल इन्कम पूर्वी आपल्याला 10 डेप्थ पर्यंत रेफरल इन्कम कंपनी द्यायची, 10 डेप्थ पर्यंत तुम्हाला रेफरल इन्कम दिला जायचा. पण या ठिकाणी प्रत्युष रिटेल्सने या फायनान्शियल इयरला जो डिसिजन घेतलाय तो डिसिजन हा घेतलाय की जो खाली पैसा एक वायफळ चाललाय, ज्या पैशाला कुठलीच व्हॅल्यू नाहीये. बऱ्याच जणांना माहित नसेल तर सांगतो की हा जो रेफरल बिझनेस प्लॅन आहे हा ऍक्च्युली कंपनीचा ऑफिशियल बिझनेस प्लॅन आहे, जो 2023 मध्ये सुरुवात केला होता. म्हणजे परत जुन्या गोष्टी या कालांतराने परत रिपीट होत असतात. या ठिकाणी जर बघितलं सुरुवातीला तुम्हाला फर्स्ट स्टेजला जे तुम्ही डायरेक्ट रेफरल देत होता, डायरेक्ट रेफरलला तुम्हाला सुरुवातीला किती रुपये इन्कम यायचा? 500 रुपये. त्या 500च्या ठिकाणी आता ह्या 1 तारखेपासून तुम्ही जितके डायरेक्ट स्पॉन्सर करणार आहात एव्हरी डायरेक्ट तुम्हाला कंपनीने 200 रुपीज 200 रुपये इन्कम हा इन्क्रीज केलेला आहे. म्हणजे इथून पुढं लाईफ टाइम साठी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एव्हरी डायरेक्ट रेफरल वरती 700 रुपयांचा डायरेक्ट इन्कम इथून पुढे तुम्हाला मिळणार आहे. हा सगळ्यात मोठा बदल आहे. त्यानंतर सेकंड चेंजेस जर बघितले हॅलो सेकंड स्टेजला प्रत्युष तुम्हाला या ठिकाणी 300 रुपये सेकंड डेप तुमचा म्हटला जातो, त्या ठिकाणी तुम्हाला कंपनी हा 300 रुपये इन्कम या ठिकाणी देत असते. तिसऱ्या स्टेजला तुम्हाला म्हणजे या ठिकाणी आपला पूर्वी 250 रुपये होता, येस ऑर नो? तर या 250 मध्ये पण कंपनीने 50 रुपये इन्क्रीज केले आणि सेकंड डेपला तुम्हाला 300 रुपयांचा इन्कम डायरेक्टली दिलेला आहे. थर्ड स्टेजला तुम्हाला कंपनी जसं 150 रुपये पूर्वी होता सेम ऍज इट इज 150 रुपये हा थर्ड स्टेजला तुम्हाला कंपनी या ठिकाणी इन्कम दिलेला आहे. फोर्थ स्टेज, फिफ्थ स्टेज आणि सिक्स्थ स्टेज या 3 स्टेजला कंपनीने ऍज इट इज 50 रुपये जो इन्कम होता तो ऍज इट इज 50 रुपये इन्कम ठेवलेला आहे. आता ह्या वर्षीच्या या चेंजेस मध्ये या अपडेशन मध्ये कंपनीने एक्झॅक्टली काय अपडेट केलं आणि कंपनीने एक्झॅक्टली काय मिळवलं. तर कंपनीने सगळ्यात पहिलं अपडेशन केलं याच्यामध्ये की जो डायरेक्ट इथे सगळ्यात जास्त बिझनेस कोणावरती चालतो रेफरन्सचा, जो मेहनत करतो तो, येस ऑर नो? आता जो मेहनत करतो जो याच्या खाली 4 लेवल होते, याच्या खाली किती लेवल होते? 4 लेवल. त्या 4 लेवल मध्ये किती रुपये होते? 50 50 50 आणि 50. बरोबर आहे. बरं इथं गोल्ड डायरेक्टर कोण आहे? सगू मॅडम 1 मिनिट इकडे. तुमच्या 10व्या डेपला कोण काम करतं? मॅडम तुमच्या 9व्या डेपला कोण काम करतं? 1 नंबर. मॅडम 8व्या डेपला कोण आहे? ज्या लोकांना खाली कोण काम करतं हे माहित नाही त्या लोकांना त्या लोकांवरती पैसे घेण्याचा बिलकुल अधिकार. त्यामुळे प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडने या 1 तारखेपासून खाली जे बिन कामाचा पैसा तुम्हाला जनरेट होत होता तो पूर्ण 200 रुपये उचलला आणि ज्याला माहित आहे की मी कुणाला जॉईन केले त्या व्यक्तीला ते 200 रुपये देऊन टाकले. जो काम करेगा वही उसका हकदार होगा. म्हणजे इथून पुढं जो बघा ना डायरेक्ट मॅडम माहितच नाही 10वी डेप कोण आहे पण पैसे तर येतात. निघालं तुला तर घर निघालं ना.
दुसऱ्या दिवशी काय उठलं 200-150 रुपये आहे, वाईट काय? प्रॉब्लेम हा होत होता. क्लिअर होते का? मग तुम्ही तिथे डेव्हलपमेंट करत नाही, तुम्हाला माहितच नाही धावायचं, इव्हन रिअलिटी जाऊ कुणालाच माहित नाही. 60 पण माहित नाही, 60च दिलं. क्लिअर होतं? इव्हन स्टार पैकी मी सांगतो, आणि मॅडम धावेडतला कोण आहे? त्याला पण मॅडम आठवड्यातला कोण आहे? ती अशी कथा झाली सर ठीक आहे. 20 एके 20 40. हा हे चालू झालंय. दीपाली मॅडम आहे आठवड्यातला. नाही तुमच्या 7 कोण आहे? नाही मॅडम आठवा. पहिली डेट कोण आहे त्याची? फ्रेंडलाईन कोण आहे? आया पहिली वाटण सांगितली मॅडम मी लेट इंजिनियर मास्टर आहे. पहिली डेट सांगा तुमची कोण आहे? हा तुमची डायरेक्ट. हा कोमलची डायरेक्ट, सविता बोर्डची डायरेक्ट, भाग्यश्री डवरे डायरेक्ट. 18 एके 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक. हे होतं तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आहे? गाईज एक लक्षात ठेवा, मी वरती बसतोय रात्रभराला मी हेच काम करतो. नेमकं चाललंय काय? कित्येक तुम्हाला माहित आहे शॉकिंग न्यूज होतो. कारण तुम्हाला काही लोकांना त्रास होणार मी का केले कंपनी. हो मी रात्रभर आहे ना ते काम करतो की कंपनीमध्ये प्रत्येक डिटेल्स मध्ये राजेश सर 99% लोकांना माहित नाहीये त्यांची 8वी 9वी 10वी डेट आहे तरी कोण. 99% लोकांना. मग आम्ही काय विचार केला, पैसेच द्यायचेत ना, एक काम करू. पूर्वीच्या प्लॅन मध्ये 1000 रुपये कमवायला काय करावं लागायचं? हॅलो, पूर्वीच्या प्लॅन मध्ये तुम्हाला 1000 रुपये कमवण्यासाठी काय करावं लागायचं? पहिल्या डायरेक्टला किती? दुसऱ्या डायरेक्टला? तिसऱ्या डायरेक्टला? किती? 500 प्लस 250, 750, 750 प्लस 150, 900. चौथ्या डायरेक्टला किती? म्हणजे आतापर्यंत 1000 रुपये इन्कम घेण्यासाठी मी पंजोबाचा आजोबा, आजोबाचा बाप, बापाचं पोरग झाल्यावरती मला 1000 यायचे. आता इथून पुढे तसं राहणार नाही. तुम्ही डायरेक्टली 2 डेट मध्ये तुम्हाला डायरेक्ट तुमचे 1000 रुपये मिळून जातात. म्हणजे 1000 रुपये कमवण्यासाठी एवढं खाली जाण्याची गरज. तुम्ही 2 डेट मध्ये इथून पुढे 1000 रुपये डायरेक्टली अर्निंग घेऊ शकता. तुम्हाला खरं इन्कम हेच आहे. हे खालचं जे इन्कम आहे हे प्रत्येकाचं प्रिव्हिलेज असतं. हे लक्षात ठेवा, प्रिव्हिलेज असतं. स्वाती मॅडम तर माहित पण नसेल कोण कुठे काम करते. कोणाला कोण मॅडम ही मध्ये हा बोला मॅडम. आणि प्रिव्हिलेज असं गोळा होतंय की कळत पण नाही. आता इथून पुढे अशी चूक तुम्ही नाही करायची की आता मला 6 डेट मिळणार तर मी 6च काम करणार. बिलकुल नाही. तुम्हाला माहिती तुमचा खरा डायमंड 6व्या डेटचा असतो. माहिती गोष्ट मी काल स्टारच्या मीटिंग मध्ये सांगितले पैसे कुठे असतात. आम्ही इंजिनियर आहे या प्लॅन मधले. हा प्लॅन कसा रन होतो ना याची नस माहिती आहे. म्हणून आज मी नाही. सो हा आहे इथून पुढे आजपासूनचं कॉन्ट्रीब्युशन मॉडेल. खूप काम करा, डायरेक्ट वर काम करा. खूप याच्यामध्ये तुम्हाला अर्निंग. म्हणजे आता एक लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या ठिकाणी 4 डायरेक्ट केल्यावर 2000 रुपये मिळायचे तेवढीच मेहनत 3 डायरेक्ट 2100 रुपये मिळतात. क्लिअर होतंय? क्लिअर झालं का सगळ्यांना? जर सगळ्यांना मान्य असेल तर हात वर करा. डबल मान्य असेल तर तुम्ही हात वर करा. आणि सगळं मान्य आता मी फ्राय होण्यासाठी रेडी आहे. ग्रेट. सगळं काय तुमच्याकडे जायला पाहिजे. पण जागतिक प्रश्न आमच्या लेवलचं काय? लय टेन्शन. माझी एक मीटिंग झाली आहे सर मध्यंतरी. तुम्ही नव्हते तेव्हा. होते का तुम्ही? नव्हते. मी एका मीटिंग मध्ये सिल्वरला सहज घेतलं सगळ्या. मला एक्सपेरिमेंट करण्याची आधीच हाऊस. मी सिल्वरला म्हणलं असं असं करणार आहे. झाला ना इकडं. म्हणजे नरेंद्र मोदींनी सांगितली फक्त लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणार आणि लोकांनी सांगितली लॉकडाऊन. मी फक्त सांगितलं अपडेशन होणार. लोक रडायला लागले, डोळे पुसायला लागले एकमेकांचे. हा नको नको ते मला तर कोणी ओळखत नाही ते मी सांगायला लागले सर असं करू नका. झालं काय? मी तर गेलो वेगळं झालं दुसरं.
ते होते काय म्हणलं नेमकं मग स्टार हा नाही मुंबईवाल्यांची काय चूक आहे मुंबईवाल्यांनी मी चांगलं मेसेज दिलं मुंबईवाल्यांची चूक नाही मुंबईवाल्यांनी सांगितलं मुंबईवाल्यांना प्लॅन करायला होता तू ऍक्च्युली मुंबईवाल्यांना प्लॅन करायला होता तू पण ते इंस्टाग्राम ते त्या दिवशीच्या ट्रेनिंग मध्ये ना तो प्लॅन जरा हे झाला मग मी पण विचार केला यार नाही लोकांचं पण शेवटी बघा काय होणार आहे मी तुमची सगळ्यांनी काही जण एक लक्षात ठेवा राहुल सर कधी असा निर्णय कधीच नाही घेऊ शकत प्रत्येक गोष्टीवरती आम्ही 10 वेळा विचार करतो तुमचाच नाही विचार करतो तुमच्या नवीन व्यक्तीचा विचार करतो ते तुमचा गोल्डचा स्टारचा डायमंडचा कंपनीचा सगळ्यांचा विचार करून निर्णय घेतला होतो क्लिअर होत आहे सो हा आहे कॉन्ट्रीब्युशन मॉडेल जे आजपासून इथून पुढे असणार आहे आता लेवल कशा असतील ते पहिला सांगा बर मला सांगा या वादळामध्ये सिल्वर कोण कोण झाले डायरेक्ट नव्हतं पण झालं सर परवा दिवशी रात्री अचानक राजेश्री मॅडम अजून तुम्ही असे झाले वादळामध्ये अहो आता काल परवा वादळ आलं माहिती प्रदेशमध्ये रात्री 12 वाजता अचानक बरेच जण झाले आता इथून पुढं लेवल ह्या तुमच्या जॉईनिंग वर नसणार आहेत तर 1 तारखेपासून म्हणजे कालच्या 1 तारखेपासून इथून पुढे ज्या लेवल असणार आहेत त्या तुमच्या इन्कम वरती डिपेंड असणार आहेत म्हणजे आजपासून राजा का बेटा राजा राजा वही होगा जो उसका हकदार होगा म्हणजे सिल्वर तोच होणार ज्याच्या अकाउंटला पैसे तेवढे आलेले असतील गोल्ड तोच होणार काय होतंय खाली एकच एक पल फुर्र चालली वरचा सिल्वरही होतोय गोल्डही होतोय स्टारही होतोय डायमंडही होतोय होण्याबद्दल मला प्रॉब्लेम नाही अरे माझा प्रॉब्लेम कुठे माहिती का जर स्टार होतं तिथं माझा प्रॉब्लेम येतो सगळं स्टार झाले आता हे तर सगळे आमचे एकदम खंडेस्ट आहेत उद्या असं नको यायला कोणी एक बिनकामी स्टार येऊन इथे बसायला आता याला शिकवायला शिक्षण करावं लागेल त्यामुळे खूप मोठा हा निर्णय कंपनीने घेतलाय आणि या निर्णयामुळे असलं वादळ येणार आहे सो आजपासून सिल्वर होण्यासाठी तुम्हाला 10 डायरेक्ट करण्याची गरज तुमच्या जर समजा 2च लेग आहेत हॅलो इथून पुढे तुमच्या जर फक्त 2च लेग आहेत आणि 2 लेग मिळून तुमचं इन्कम 5,000 रुपये जरी असेल तरी सुद्धा प्रत्युष मध्ये तुम्ही डायरेक्टली होणार सिल्वर डायरेक्टर म्हणजे 10 करण्याची गरज 2 लेग वरती म्हणजे तुम्ही 2 लेग वरती सुद्धा इथून पुढे सिल्वर होऊ शकता म्हणजे आता समजा एखादी हुशार असेल तिने फक्त स्वतः 3च बनवायचे 3 वरती काम करायचं बस मध्ये मजा नाही आली ना 2 डायरेक्ट जरी असतील आणि 2 लेग म्हणून 5,000 रुपये इन्कम असेल तरी सुद्धा तुम्ही असणार डायरेक्टली प्रत्युष मध्ये सिल्वर डायरेक्टर ऑफिशियल आता याच्यामध्ये काय झालं मागच्या 12 दिवशी 12 वाजता प्लॅन झाला अपडेट आणि डायरेक्टली 250 रुपये अचानक एका रात्रीचं सिल्वर एवढ्या लोकांचा इन्कम 5,000 होता पण त्यांचे 10,000 नव्हते इन्कम 5,000 होता पण त्यांचे डायरेक्ट 10 नव्हते मग त्यांना सिल्वर मान्य करता येत नव्हतं सो असणार आहे सिल्वरचा गोल्ड डायरेक्टर लेवल बनण्यासाठी इथून पुढे गोल्ड डायरेक्टर प्रत्युष मध्ये बनण्यासाठी किती आहेत गोल्ड नशिबानं का आजपासून जर तुम्हाला प्रत्युष रिटेल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गोल्ड डायरेक्टर बनायचं असेल म्हणजे बनणारच तुम्ही तर गोल्ड डायरेक्टर बनण्यासाठी 100 लोकांच्या नेटवर्कची गरज तर तुमच्या वॉलेट मध्ये जेव्हा डायरेक्टली 30,000 रुपये इन्कम दाखवेल तुम्ही ऑटोमॅटिकली गोल्ड डायरेक्टर होणार प्रत्युष मध्ये म्हणजे 100 लोकांच्या नेटवर्कची गरज असणार आहे
30,000 रुपये वॉलेट मध्ये बॅलन्स असेल तर तुम्ही डायरेक्टली प्रत्युष मध्ये बनणार प्रत्युष गोल्ड डायरेक्टर ऑफिशियली. क्लिअर होतात का? आता गोल्ड मध्ये म्हणजे स्टारच सांगतो. वादळात पण आले का स्टार? वादळात नाही झालं आले, जवळ आले, जवळ आले. सो स्टार डायरेक्टर बनण्यासाठी स्टार जरा मोठा आहे. आतापर्यंत प्रत्युष मध्ये स्टार डायरेक्टर बनण्यासाठी 1,000 लोकांचं नेटवर्क बनवणं कंपल्सरी होतं. यस और नो? सो आजपासून प्रत्युष मध्ये स्टार डायरेक्टर बनण्यासाठी तुम्हाला 1,000 लोकांच्या नेटवर्कची गरज. तुमचा टोटल इन्कम जेव्हा 2 लाख रुपये असेल तुम्ही ऑफिशियल बनल स्टार डायरेक्टर. म्हणजे स्टार डायरेक्टर बनण्यासाठी 2 लाख रुपये तुमच्या वॉलेट मध्ये टोटल अर्निंग पाहिजे. जर 2 लाख रुपये टोटल इन्कम असेल तर तुम्ही प्रत्युष रिटेल्स मध्ये बनता ऑफिशियली स्टार डायरेक्टर. तुम्हाला सांगतो आमच्याकडे असे एक लीडर आहे, नाव नाही घेणार, त्यांचा इन्कम आहे 1,36,000 रुपये आणि त्यांचं टोटल नेटवर्क आहे 320 लोकांचं. फक्त 320 लोकांचं नेटवर्क आहे. पण जुन्या प्लॅन नुसार तिला स्टार बनायचं असेल तर तिला 1,000 आडीपर्यंत थांबणंच होतं. पण आता गरज नाही. आता 2 लाख रुपये त्यांचा इन्कम क्रॉस झाला, त्या प्रत्युष मध्ये असतील ऑफिशियली स्टार डायरेक्टर. सेम डायमंड डायरेक्टर बनण्यासाठी किती आयडीची गरज होती? टीम किती पाहिजे होती तुम्हाला? सो आता 10,000 टीमची तुम्हाला डायमंड बनण्यासाठी बिलकुल गरज नाही. डायमंड बनण्यासाठी फक्त तुमचा टोटल इन्कम पाहिजे 5 लाख रुपये. म्हणजे 5 लाख रुपये असेल तर तुम्ही बनता प्रत्युष रिटेल्स मध्ये डायमंड डायरेक्टर. तुम्हाला माहिती आहे स्वाती मॅडम वरती एवढा मोठा अन्याय झाला प्रत्युष मुळे. कारण स्वाती मॅडमला डायमंड बनण्यासाठी 10,000 लोकांचं नेटवर्क बनवलं. किती? 10,000. आणि आता प्रत्युष मध्ये एक डायमंड डायरेक्टर नाहीये तर आणखी 2 नवीन डायमंड डायरेक्टर झाले. 2 डायमंड म्हणजे डायमंड आहे, काळ्या अक्षराला डायमंडला. कोणते डायमंड डायरेक्टर? तो जोरदार टाइम मध्ये स्टँडिंग पोझिशन मध्ये इन्व्हाइट करतो प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सेकंड डायमंड डायरेक्टर दीपाली गिरीवाले. आणि या टेक्नॉलॉजीमध्ये आणखी एका डायमंड डायरेक्टरला इन्व्हाइट करतो. क्या है संगीता वालेकर. या क्लायंटची ताकद आहे ना फक्त या दोघींना कळू शकते आणि या स्टारला कळू शकते. तुम अभी बच्चे हो. मॅडम टोटल नेटवर्क किती आहे? 9,500 नेटवर्क आहे. स्वाती मॅडम 10,000 लोकांचं नेटवर्क करावं लागलं. देन स्वाती मॅडम या डायमंड डायरेक्टर झाल्या होत्या आणि आज या ठिकाणी मॅडमचे 10,000 लोकांचं नेटवर्क नाहीये तरी सुद्धा
परवा दिवशी 1 तारखेला प्रत्युष रिटेलचे सेकंड डायमंड डायरेक्टर ऑफिशियली दीपाली गिरी मॅडमचं झालेलं आहे. मी कायम सांगत असतो एक गोष्ट, मजा याच्यामध्ये नाहीये, की मी राजा झालो. मजा याच्यामध्ये की माझ्यासोबत कोणी माझ्यावरती विश्वास ठेवला ते सुद्धा माझ्यासोबत स्टेजवर आहे. आणि ही सगळ्यात मोठी शॉकिंग गोष्ट आहे. म्हणून तुमच्या नेटवर्कमध्ये फक्त 6,300 लोकांना नेटवर्क आहे. म्हणजे यांना 10,000 लोकांचं नेटवर्क करायला लागलं तेव्हा या झाल्या डायमंड. आणि यांनी फक्त 6,300 लोकांच्या नेटवर्क वरती संचिता वालेकर मॅडम या कंपनीचा फास्टेस्ट थर्ड डायमंड डायरेक्टर म्हणून आज त्या इथे विराजमान आहेत. यांची मेहनत खूप आहे ही सगळ्यांना माहित आहे, पण या प्लॅनची ताकद आहे ह्या लोकांनाच कळू शकते. कारण तुम्ही अजून गोल्ड आहे. तुम्ही ज्या दिवशी स्टार वाला तुम्हाला कळेल काय होतं. गाईज खूप मोठा बदल आहे तुमच्या अचिव्हमेंट साठी. आता इथून पुढे कोणी पण असं सिल्वर नाही होणार, कोणी पण गोल्ड नाही होणार. सो काम करणार तो बघ, आमची एकच इच्छा आहे, काम करणार आहे आमच्याकडे 1 कोटी रुपये घ्या, नो प्रॉब्लेम. पण न काम करणारा मी 1 रुपया नाही देणार, आवाज नाही, बिलकुल नाही. आणि आज या लोकांना अचिव्हमेंट करेल, या दोघींना खूप साऱ्या शुभेच्छा. बोलण्याचा चान्स मी तुम्हाला उद्या देणारच आहे, त्यामुळे तुम्ही आपापल्या पटकन करू शकता. खूप मेहनती आहे दोघी पण. आणि आज खूप आनंद आहे या गोष्टीचा की त्यांनी डायमंड लेवल अचीव्ह केली. बघा ना, एक कंपनी अशी सुरुवात होती आणि त्या कंपनीमध्ये आज डायमंड बनतायत, याचा खरंच अभिमान आहे. आणि आज यांचं जर आपल्यासमोर फक्त 6,000 लोकांमध्ये ह्या सुद्धा डायमंड झाले. 6,000 लोकांमध्ये म्हणजे आता ह्या प्लॅनची ताकद आहे ना, यांना कळाली असणार कसं डायमंड होतं. सो त्यासाठी तुम्हाला इन्कम गरजेचं आहे. पण एवढ्यावरती आपलं जे तुफान आहे ते थांबणार. अरे थांबणार इकडे पाणी गेले का माग काय काहीतरी तुम्ही काय करणार आम्ही बघून असणार यात पुणेही जास्त आहे तिथे. सो ज्या ठिकाणी प्रत्युष मध्ये प्लॅटिनम डायरेक्टर बनण्यासाठी 25,000 लोकांचं नेटवर्क लागायचं, आता 25,000 लोकांची गरज नाही. तर तुम्हाला आता प्लॅटिनम बनण्यासाठी टोटल तुमचं इन्कम हे 10 लाख रुपये क्रॉस पाहिजे, जे स्वाती मॅडम ऑलरेडी क्रॉस आहे. ऑफिशियली मॅडमच्या वेबसाईट ओपन केल्यानंतर वरती प्लॅटिनम येतं, प्लॅटिनमची किंमत प्लॅटिनमला आहे, राईट. सो आज 10 लाख रुपये इन्कमवरती प्लॅटिनम डायरेक्टर सुद्धा तयारी करायला मिळू शकता. सो कॉंग्रॅच्युलेशन मॅम, तुम्हाला भरपूर मिळणार आहे. हा जुन्या प्लॅनिंग. सो आता नेक्स्ट टार्गेट आहे सफायर, जे स्वाती मॅडम माझ्या मते नोव्हेंबर पर्यंत असतील अशी अपेक्षा आहे. पण नोव्हेंबर पर्यंत कव्हर पण होणार आहे खूप, कारण असा आज एक मोठा बॉम्ब पडणार आहे ज्याच्यामुळे काल जॉईन झालेला सुद्धा आहे ना सगळ्यांना ओव्हरटेक करू शकतो. तुम्हाला माहित आहे या प्लॅनची खासियत काय? आता जर समजा एखाद्याचं अपलाईन काम करत नाहीये पण डाऊनलाईन रात्रंदिवस मेहनत घेतो, तर इथून पुढे डाऊनलाईन सुद्धा अपलाईनचं इन्कम टेक ओव्हर करू शकतो. ही या प्लॅनची ताकद आहे. आणि त्यात एक सगळ्यात मोठा बॉम्ब आता पडणार आहे. सांगू दुसरं चालू होतं विचार.
येत्या 10 तारखेपासून 10 एप्रिल 2026 पासून जर तुम्ही कोणाला डायरेक्टली होम शॉपिंग रेफर करता तुमच्या वेबसाईट मधून, म्हणजे आतापर्यंत होम शॉपिंग कोणीही कुठेही घेत होता, येस और नो? तुम्हाला काय मिळालं? काहीच नाही मिळालं. पण सगळीकडे आणि असं आम्ही सो जर समजा मी मॅडमला डायरेक्टली जॉईन केलंय माझ्या वेबसाईट वरून, म्हणजे आता इथून पुढे होम शॉपिंग कोणीही कुठेही घेऊ शकणार. ज्याने कोणी त्याला जॉईन केलंय त्याला त्याच्याकडूनच एक वेबसाईटला जाऊन होम शॉपिंगचा फॉर्म भरावा लागेल. आणि जर त्यांचा होम शॉपिंगचा फॉर्म जर यांनी भरला, म्हणजे मी कोणाचा होम शॉपिंगचा फॉर्म भरला, तर होम शॉपिंग वरती तुम्हाला परमनंटली 1000 रुपये डायरेक्ट इन्कम मिळणार आहे. पण तो सगळा इन्कम याच्यासाठी पण कॅल्क्युलेट होणार आहे. होम शॉपिंगची कुणाला जॉईन केली, समजा या मॅडम नवीन आहे, या मॅडम नवीन आहेत, यांना प्रत्युष मध्ये काम करायचंय, रेफरल मध्ये काम नाही करायचं, पण होलसेल मध्ये साड्या पाहिजे होम शॉपिंग घेऊन. तर यांचं मी पहिल्यांदा 1999 रजिस्ट्रेशन केलं आणि देन त्यांचं होम शॉपिंगचा फॉर्म फिलअप केलं. तर 1999 वरती यांना डायरेक्ट रेफरल किती मिळालं आणि होम शॉपिंगचे डायरेक्ट किती मिळाले, तर एका व्यक्तीला यांना किती मिळाले, आणि 1700 इंटू 3 किती, 1700 इंटू 3 किती, 5000. आणि तुम्ही काय म्हणता डायरेक्ट होम शॉपिंग ओनर यांचा सगळ्या होम शॉपिंग साठी जेवढे होम शॉपिंग रजिस्टर होतील, जेवढ्या होम शॉपिंग रजिस्टर होतील त्या सगळ्यांचे प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कडून, लक्ष द्या सगळ्यांनी, जेवढ्या होम शॉपिंग रजिस्टर होतील त्या सगळ्यांना प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कडून एक लीगल अग्रीमेंट जाईल. त्याच्यामध्ये त्यांना एक होम शॉपिंग कार्ड जाईल. तर आणलं का कार्ड, होम शॉपिंगचं कार्ड? ठीक आहे. होम शॉपिंगचं कार्ड आपण उद्या लॉन्च करणारच आहेत. तर या होम शॉपिंग वाल्यासोबत कंपनी लीगल अग्रीमेंट करेल. तुम्ही रेफरल दिले पण तुम्हाला त्याच्यावरती आम्ही इन्कम ऍज इट इज देतोय. हे इन्कम हे आमच्या प्रॉफिट मधून आम्ही दिलेलं आहे. का? कारण तुम्हाला त्याचा काहीतरी मुनाफा भेटला पाहिजे. आणि याचमध्ये त्यांना एक होम शॉपिंग कार्ड जाईल. होम शॉपिंग वाल्यांना येत्या 31 एप्रिल नंतर, म्हणजे हा शेवट महिना आहे, ज्यांच्याकडे होम शॉपिंग कार्ड असेल त्यांनाच होम शॉपिंगचे इथून पुढे बेनिफिट्स मिळतील. अदरवाईज कोणी येणार आणि माझी होम शॉपिंग म्हणणार इथून पुढे कुणालाही मिळणार नाही. कार्ड हे कंपल्सरी आहे. कार्ड ही तुमची आयडेंटिटी आहे. पण आता प्रश्न असेल, तर होम शॉपिंग म्हटल्यावर मग तुम्ही काहीतरी स्कीम आमच्यासोबत करत करा. मी कुठला स्कीमर? माझं होम शॉपिंग एक कंपनी केलं काय? सर राजेश सर, नवीन होम शॉपिंग साठी पूर्वी आपण 20% डिस्काउंट द्यायचो, बरोबर आहे? कंपनी न्यू होम शॉपिंग साठी परमनंटली 33% डिस्काउंट देत आहे. त्यांना 20,000च्या साड्या घेण्याची गरज, त्यांनी होम शॉपिंग रजिस्टर केलं.
केलं पहिल्यांदा ते कंपनीला ते फॉर्म भरतात, जसं तुम्ही पेमेंट करता तसं ते पेमेंट करणार, त्याचं होम शॉपिंग रजिस्टर होणार. होम शॉपिंग रजिस्टर झालं, त्यांना 33% डिस्काउंट चालू होणार. त्यांनी 20,000ची घेऊ, 30,000ची घेऊ, 40,000ची घेऊ, 50,000ची घेऊ, जेवढा माल घेतील तेवढा घेतील. त्यांना इथं आता लिमिट कोणतीही नसणार आहे. होम शॉपिंग साठी 20,000 घ्यायची. पहिलं रजिस्ट्रेशन 20,000 करायचं, माल तुम्ही 40,000 घ्या, नो इश्यू. पण महत्वाचा विषय याच्यामध्ये की होम शॉपिंग वाल्यांना परमनंटली 33% आम्ही डिस्काउंट देतोय, पण दर महिन्याला खरेदी करताना मार्केटमध्ये कुठल्याही होलसेलरकडे गेलं तर त्यांना सेट टू सेट माल घ्यावा लागतो. प्रत्युष